ईश्वरः मोक्षयेत्यपि सप्ते ते पुण्यपापाभ्यां पदार्थास्ते नवस्मृता सन्ति सद्दर्शनस्य उच्चैर्विषया भूतात्माश्रिताः. 7 तत्वापैकी 7 तत्वांची नावं काय आहेत आणि त्या 7 तत्वांचं क्रमाने आम्ही वर्णन कसं करणार आहोत ती प्रतिज्ञा करत आहेत. तर यथा जीवः अजीवः आश्रवाः बन्धः संवराः च अपि निर्जराः मोक्षः इत्यपि 7 ही 7 तत्व आम्ही सांगणार आहोत. सप्ते ते ही तर 7 तत्व झाली आणि या 7 तत्वामध्ये पुण्यपापाभ्याम पुण्य आणि पाप जर मिळवलं तर नवपदार्थाः स्मृताः नवपदार्थ होतात. सन्ति सद्दर्शनस्य उच्चैर्विषयाः भूतार्थम् आश्रिताः. या 7 तत्वांचं भूतार्थम आश्रिताः निश्चय नयानं जर या 7 तत्वाचं श्रद्धान केलं तर सम्यक दर्शनम संती नियमाने सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. शब्दमोलाचा तात्पर्य केवळ 7 तत्वाच्या श्रद्धानानं सम्यक दर्शन होत नाही तर भूतार्थम आश्रिताः निश्चय नयाच्या विषयभूत 7 तत्वाच्या श्रद्धानानं सम्यक दर्शन होते. म्हणजे 7 तत्वामध्ये निश्चय नयानं एक जीवतत्व जेव्हा पाहिलं जातं तेव्हा ते नियमाने सम्यक दर्शन होते. किंवा या 7 तत्वामध्ये जीवतत्व हे ध्येय तत्व राहिलं, अजीवतत्व हे ज्ञेय तत्व झालं, आश्रव बंध हे हेय तत्व आहे, संवर निर्जरा हे उपादेय आहे आणि मोक्ष साध्य आहे. अशा रूपाने जेव्हा या 7 तत्वाचं समीचीन श्रद्धान होतं तेव्हा नियमाने सम्यक दर्शनाची होते. वाचा विशेषात. एक जीव तत्व नैमित्तिक अपनी अवस्थाओं के कारण जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष पुण्य और पाप इन रूप हो रहा है. इसलिए शुद्ध आत्मस्वरूप की प्राप्ति के लिए इनका श्रद्धान करना आवश्यक माना गया है. इनके श्रद्धान से यह विवेक जागृत होता है कि आत्मा की कौन अवस्थाएं नैमित्तिक है और कौन अवस्थाएं स्वभावभूत है. इसी से यहाँ सम्यक दर्शन के विषय रूप में 9 पदार्थों के निर्देश की प्रतिज्ञा की गई है. जीवाचं लक्षण सांगण्याची प्रतिज्ञा करतात. कविं पूर्वापरायत्त पर्यालोच विचक्षणा जीवसिद्धि सती साध्या सिद्धा साधीयसी पुरा तत्सिद्धलक्षणं वक्षे साक्षात्तल्लब्धिसिद्धये. तत्र अधिजीवम आख्यानम अधुना यथा विदधाति. आम्ही पहिल्याने या 7 तत्वापैकी जीवतत्वाचं वर्णन करणार आहोत. कवी ही पूर्वापरायत्त पर्यालोच विचक्षणा पूर्वापार या सगळ्याचा विचार करून अत्यंत चतुर असणारे विचक्षणा हा म्हणजे अत्यंत चतुर असणाऱ्या अशा पंचाध्यायीचे जे लेखक आहेत ते कवी. हे कवींनी असा सगळा पुढचा मागचा विचार केला. त्याच्या आधी आचार्यांची विवक्षा का पुढे काय विवक्षा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून या जीवतत्वाचं वर्णन ते करणार आहे. जीवसिद्धी सतीही पुरा हा साधीयसी साध्या. जीवाची सिद्धी जर झाली जीवतत्व काय आहे हे जर समजलं म्हणतात
तर त्या जीवतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर जीवतत्वाला कसं प्राप्त करायचं, कसं साध्य आहे, हा भाग समजू शकणार आहे. तर सिद्धलक्षणं साक्षात तद्लब्धिसिद्धये वक्रे. आणि म्हणून त्याचं जे सिद्ध लक्षण आहे म्हणजे त्याच्या प्राप्तीचं, शुद्धात्म्याच्या प्राप्तीचं जे काही जीवाचं लक्षण आहे, त्या जीवाच्या लक्षणाला आम्ही आता सुरुवात करतो आहे. साक्षात तद्लब्धी सिद्ध आहे कशासाठी, तर साक्षात त्या शुद्धात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून. स्वरूपं चेतना जंतो सामान्या सदेकदा सद्विशेषादपि द्वेधा क्रमासा नाक्रमादिर एका सा चेतना शुद्धा शुद्धा परात्मा शुद्धा स्यादात्मनस्तत्त्वम् अस्य शुद्धात्मकर्मजा. जंतोः चेतना स्वरूप. जीवाचं स्वरूप चेतना हे आहे. आता ती जी चेतना असणार आहे ती चेतना दोन प्रकारे असणार आहे. एक दर्शन चेतना, दुसरी ज्ञान चेतना. एक शुद्ध चेतना, एक अशुद्ध चेतना. एक तीन प्रकारे पाहायची झाली तर कर्मचेतना, कर्मफलचेतना आणि ज्ञानचेतना. नंतर चेतनेचं सामान्य सदेकधा. सामान्यानं जर चेतना पाहिली तर चेतना 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 संवेदन करणं या रूपानं ती एक प्रकारची असणार आहे. सद्विशेषादपि त्याचं विशेष स्वरूप जर पाहायचं झालं तर द्वेधा ती दोन प्रकारची असणार आहे. साक्रमात न क्रमादिह. आता ती दोन प्रकारची जी चेतना आहे ती दर्शन ज्ञान नाही, ती शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन प्रकारची आहे. आणि ही शुद्ध आणि अशुद्ध असणारी चेतना एका वेळी असणार नाही, क्रमात त्या क्रमाने असेल. जेव्हा शुद्ध चेतना आहे तेव्हा अशुद्ध चेतना असणार नाही, जेव्हा अशुद्ध आहे तेव्हा शुद्ध चेतना असत नाही. म्हणून त्या क्रमाने असेल, युगपत असत नाही, म्हणून अक्रमात न. एकास्या चेतना शुद्धा. एक शुद्ध चेतना आहे, दुसरी पराह ततः अशुद्धा. दुसरी जी चेतना आहे ती अशुद्ध चेतना आहे. शुद्धा स्यादात्मनस्तत्वम. शुद्ध चेतना हे आत्म्याचं स्वरूप आहे, आत्म्याचं तत्व आहे, आत्म्याचा स्वभाव आहे. अशुद्धात्म कर्मजा. आणि अशुद्ध चेतना ही कर्मनिमित्तक अशा प्रकारची असणार आहे. अशुद्ध चेतना दोन प्रकारात विभागल्या जाईल, कर्मचेतना आणि कर्मफलचेतना. या रूपानं अशुद्ध चेतना म्हणून कर्मजा हा शब्द ठेवला त्यांनी, की जी अशुद्ध चेतना आहे ती कर्मचेतना आणि कर्मफलचेतना परनिमित्तक अशा प्रकारची असणार आहे. सम्यक दृष्टीची सम्यक शुभ म्हणजे शुद्ध म्हणता शुभ अशुभ हा भेद निर्णय केला आपण. पण सम्यक दृष्टीला शुद्ध चेतना आपण काय केला, एक तर शुद्ध एक तर अशुद्ध असे दोन भेद केले, किंवा अशुद्धाचे पुन्हा दोन भेद केले, कर्मचेतना आणि कर्मफलचेतना. तर शुद्ध चेतना म्हटल्यानंतर शुभ अशुभाचा प्रश्नच येत नाही. अशुद्ध चेतना जेव्हा म्हणतो तेव्हा अशुद्ध चेतनेमध्ये कर्मचेतना तुम्ही जे काही पाहाल तिच्यामध्ये तुम्ही शुभ अशुभ हा विकल्प करू शकता. पण कोणताही जरी असला तरी तो बंधाचं कारण असणार आहे, हा नियम आहे. तुमची सम्यक दृष्टीला अध्यात्माच्या दृष्टीनं ज्ञानचेतनाच आहे आणि आगमाच्या दृष्टीनं तिन्ही आहे.
कर्मचेतना अद्याप आहे, रागद्वेष आहे त्याच्या जीवनात, म्हणून कर्मचेतना ही आहे. कर्माचं फलाच्या रूपानं सुखी दुःखी तो अद्याप होतो आहे, म्हणून कर्मफलचेतना ही आणि सम्यक दृष्टी आहे, शुद्धात्म्याचं संचेतन करतो आहे, म्हणून ज्ञानचेतना आहे. एकावेळी तीन नाही राहणार कार्यकारी, एकावेळी एकच राहील, पण सम्यक दृष्टीला तिन्हीही असू शकतात. आगमाच्या दृष्टीत, अध्यात्माच्या दृष्टीत एकच राहील ज्ञानचेतना. का असं दोन दृष्टीत हा फरक का पडला? त्याचं कर्तृत्व घेतले, हा, सर्व गोष्टी कर्तृत्व घेतले. असूनही सम्यक दृष्टी कर्तृत्व घेत नाही म्हणून अध्यात्म नाही म्हणणार आहे. माझा शब्द मोलाचा होता. कर्मचेतना कर्मफलचेतना असूनही तो त्या चेतनेशी तन्मय होत नाही, आपलं स्वरूप मानत नाही, म्हणून अध्यात्म नाही म्हणणार आहे. आणि आगम रागीद्वेषी झालेला दिसतो आहे, पर्यायी त्याच्या रागद्वेष आहे, कर्माचं संवेदन आहे, आणि म्हणून आगमाच्या दृष्टीत तिन्हीही चेतना यहाँ जीव तत्व का विचार करते हुए उसका स्वरूप चेतना बतलाया गया है, क्योंकि इसकी व्याप्ति जीव के सिवा अन्यत्र नहीं देखी जाती. पण ही जी चेतना सांगितली, ही चेतना न शुद्ध आहे न अशुद्ध आहे. चेतना हे जे जीवाचं लक्षण केलं, ते शुद्ध अशुद्ध नाही. ज्ञानदर्शन हे जीवाचं लक्षण केलं तर त्याच्यामध्ये शुद्धता अशुद्धता येत नाही. हे जे शुद्ध अशुद्ध भेद करणार आहोत, तर या चेतनेच्या सोबत आम्ही राग द्वेष मोह जोडणार आहोत. नुसती चेतना नाही आली तिथं, त्या चेतनेमध्ये नुसती चेतना आहे, म्हणून तीन आश्रवबंधाचं कारण आहे, तीन संवनजलेचं कारण आहे. स्वभाव साईभाव आहे तो जीवाचा. ती जरी कमी असली अल्प असली तरी देखील अल्प आहे म्हणून बंधाचं कारण आहे असं नाही. आता अल्प राहील कधी स्वभाव असल्यानंतर तो परिपूर्ण राहील. अल्पता राहील पर्यायीमध्ये दर्शन मग स्वभावानं नाही पाहत आहे, दर्शन ज्ञान जेव्हा आपण त्याचं स्वरूप पाहतो आहे तेव्हा ते दर्शन ज्ञान त्रिकाली जरी असलं तरी त्याची जी पर्याय आहे ती तर अल्प असू शकते. पर्याय आहे, पण ती अल्प आहे तीही बंधाला कारण नाही हे सांगत आहे मी. स्वभाव तर कधी बंधाला कारण होतच नाही, पण ज्ञानाची चेतनेची अल्पताही बंधाचं कारण नाही. ठीक आहे, ती बंधाला कारण नाही म्हणजे बंधाला कारण आहे रागद्वेष. आता तिकडे ज्ञानाचं जगन्य परिणाम तिकडे बंधाला कारण म्हणतात, आणि इकडे हे ज्ञानाचं जगन्य परिणाम बंधाला कारण नाही, असं विरोधाभास वाटतं. एका गाथेमध्ये ज्ञानाचं जगन्य बंधन बंधाला कारण आहे, वास्तविक त्याच्यात रागद्वेष नाही आहे, पण त्यात रागद्वेष गर्भित केले म्हणून ते ज्ञान बंधाला कारण असं म्हटलंय. शेवटी नाही आहे असं नाही, तिथं चुकला तू. रागद्वेष नाही आहे आणि जगन्य परिणमन आहे असं नाही म्हटलं, आहे म्हणून जगन्य परिणमन म्हटलं. म्हणजे ते शेवटी बोल कोणावर आला? ज्ञानावर आणला तुम्ही. हो, मग रागद्वेषावर आणायचा होता, म्हणजे रागद्वेष बंधाला कारण आहे, तर ते त्याला समोर केलं ज्ञानाला. का केलं? अध्यात्म ज्ञानीला रागद्वेष नाही म्हणतो, ते सांगता येत नव्हतं आचार्यांना. जर नाहीच आहे तर रागद्वेष बंधाचं कारण आहे हे सांगता येत नव्हतं, आणि म्हणून आहे जे आहे ज्ञानी, ज्ञानीला काय आहे? ज्ञानपरिणती आहे. आता ती ज्ञानपरिणती बंधाचं कारणही म्हणता येत नव्हतं, आणि म्हणून ज्ञानाची जघन्य परिणती हे बंधाचं कारण म्हटलं. त्याचाच अर्थ ज्ञान अद्याप रागद्वेषाविना नाही असं जेव्हा ज्ञानाचं परिणमन आहे तेव्हा ते बंधाचं कारण आहे. हे हेतू ठेवला आचार्यांनी, त्या गाथेतच हा हेतू ठेवला.
का ठेवला, कोणत्या अधिकारात ती गाथा आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहावं लागतात. कोणत्या अधिकारात आहे? ज्ञानाचं जघन्य परिणमन कोणत्या अधिकारात आहे? निर्जरा अधिकारात आहे. निर्जरा कुणाला? सम्यक दृष्टीला. आता सम्यक दृष्टीला ते रागद्वेष मानूच शकत नाही. मग आता रागद्वेष आहे हे आचार्यांना म्हणता येत नव्हतं. बंध तर आहे. प्रश्न तोच होता शिष्यांचा तिथं, की जरी तो सम्यक दृष्टी आहे, तुम्ही म्हणता सम्यक दृष्टीला बंध नाही आणि दिसतोय आम्हाला, तर म्हणतात तो बंध त्याच्या ठिकाणी रागद्वेष नाही आणि तरी बंध आहे, तर हे ज्ञानाचं जघन्य परिणमन आहे. आता ज्ञानाचं जघन्य परिणमनचा अर्थ तिथं रागद्वेषानं सहित ज्ञान हा आहे, अल्पज्ञान हा नाही. जघन्य तिथं कमी अर्थानं नाही आहे. जगन्य आता ते केवळ ज्ञान होईपर्यंत जगन्य आहे. ते म्हणून ते बंधाला कारण नाही. केवळ ज्ञान होईपर्यंत ज्ञानाचं जे जघन्यता आहे ती बंधाला कारण नाही. म्हणायचं तसं अल्पज्ञता आहे ती बंधाला कारण आहे का? ज्ञानाचं परिणमन वस्तुतः बंधाला कारण नाही. ज्ञानाबरोबर इष्टानिष्टता कल्पना हीच बंधाचं कारण राहील कधीही. ज्ञान अल्प असलं म्हणून ते बंधाचं कारण नाही. म्हणून नक्की केलं 8 कर्मामध्येही कोणत्या कर्माच्या उदयात बंध आहे? न ज्ञानावरून कर्मानं बंध आहे, न दर्शनावरनं आहे, न यानं आहे, नामगोत्र नाही. बंध फक्त मोहनीय कर्माच्या उदयात आहे. आणि म्हणून राग द्वेष मोह हेच वस्तुतः बंधाचं कारण असणार आहे. 12व्या गुणस्थानामध्ये जगन्य परिणमन आहे, हे केवळ ज्ञान नाही. तिथं जगन्य परिणाम समयसारख्या दृष्टीतलं नाही, तिथं अल्पज्ञतेच आहे. समयसारख्या दृष्टीतलं जघन्य परिणमन आहे 4 ते 6 गुणस्थान. 4 ते 6 4, 5, 6. बुद्धिपूर्वक रागद्वेष जोपर्यंत आहे तोपर्यंत ते जघन्य परिणमन मानतात. आगमात तर 10व्यापर्यंत आहे जघन्य परिणमन. रागद्वेष 10व्यापर्यंत आहे, आगमाच्या दृष्टीत आहे तोपर्यंत जघन्य परिणमन. म्हणून ह्या 2 दृष्टी समजून घेणं जरुरीचं आहे. आम्ही 2 दृष्टी एकमेकात घुसळल्या तर कधीच तत्व लागणार नाही. 2 दृष्टीत विरोध नाही, पण 2 दृष्टी भिन्न रीतीनं कथन करतात, हा महत्वाचा. रागद्वेष आहे हे अध्यात्मालाही मंजूर आहे, पण अध्यात्म नाही सांगणार आहे आणि जे आहे ते सांगण्याचं काम आगम करणार आहे. अध्यात्माला रागद्वेष नाही हे थोडंच सांगायचं आहे, पण रागद्वेष नाही म्हणणारच आहे. तो का म्हणणार आहे म्हणतात, तर रागद्वेष त्याच्या जीवनात स्वामित्वाचा अभाव आहे म्हणून. हा दृष्टिकोन जेव्हा 2 कथनाचा लक्षात घेतो तेव्हा हा गोंधळ होत नाही. त्या दृष्टीनं ते कथन त्यावेळी त्याच रूपाचं असणार आहे. अन्य आस्तिक दर्शनकारों का भी यही मत है, किंतु उनकी मान्यता में और जैन मान्यता में मौलिक अंतर है. नैयायिकों ने चेतना को जीव का लक्षण मानकर भी उससे जीव का समवाय संबंध माना है, तथा सांख्यों ने चेतना को आत्मा का स्वरूप मानकर भी उसे निराकार माना है. किंतु जैन दर्शन ने चेतना को इस प्रकार का न मानकर इससे भिन्न प्रकार का माना है. जैन दर्शन मानता है कि चेतना आत्मा का स्वरूप है, अतएव आत्मा से वह तादात्म्य को प्राप्त है, साथ ही वह ज्ञान से भिन्न और कुछ भी नहीं है. तात्पर्य यह है कि जीव स्वयं चेतन स्वभाव है, उसके सिवा जीव स्वतंत्र कोई पदार्थ नहीं है. किंतु संसारी जीव के साथ कर्म का अनादिकालीन संबंध है, जिसके कारण यह वर्तमान में अशुद्ध हो रही है. यही कारण है कि प्रकृति में चेतना के 2 भेद कर दिए गए हैं, एक शुद्ध चेतना, दूसरी अशुद्ध चेतना. त्या दोघांचं खंडन केलं.
हां. नैयायिकानं काय म्हणलं होतं? दोन वेगळे आहे आणि मग चेतनेचा संयोग जीवाशी झाला. तर त्यासाठी उत्तर काय दिलं की आत्मा से तादात्म्य को प्राप्त है. हे उत्तर दिलं की संयोग सिद्ध झाल्याने चेतना आली नाही, तर आत्मा आणि चेतना यांचा अधिकारी तादात्म्य संबंध आहे. दुसरं सांख्यांनी काय म्हणलं होतं? निराकार म्हणलं होतं. मग त्याच्यासाठी उत्तर काय दिलं की चेतना केवळ निराकार नाही, साकारी आहे. म्हणजे पृथक करून जाणणारी पण आहे चेतना. एक केवळ दर्शन चेतना त्यांनी म्हणलं. नेयाकार येणं ही अशुद्धता मानतात सांख्य. ज्ञानात नेयाकार आले तर तेही अशुद्धता मानतात आणि म्हणून ते नेयाकार मानत नाही तर निराकार मानलं त्यांनी. तर म्हणतात केवळ निराकारही नाही, आत्मा साकारही आहे. ती चेतना साकार रूपाचीही असणार आहे. एकधा चेतना शुद्धा शुद्धस्यैकविधत्वता शुद्धा शुद्धोपलब्धित्वा अज्ञानत्वात् ज्ञानचेतना. एकधा चेतना शुद्धा. शुद्ध चेतना एकच प्रकारची आहे, त्याच्यामध्ये काही अनेक प्रकार नाही. का? शुद्धस्य एकविधत्वता. शुद्धामध्ये एकविधता राहील. नानाविधता कुठं राहील? विकारात राहील. अशुद्धतेत नानाविधता राहू शकते, स्वभावात कधीही नानाविधता राहू शकत नाही. शुद्ध आत्मा नाना प्रकारचा होऊ शकतो. शुद्ध आत्मा नियमाने एक प्रकारचाच राहील. नानाता येईल म्हणतात ती अशुद्धतेतच येईल. शुद्धा शुद्धोपलब्धित्वात ज्ञानत्वात जला ज्ञान केलेला आहे. मधला जो पदखंड चिन्ह आहे ते नको आहे. म्हणूनच अज्ञान निघत होतं म्हणून मी पाहत होते. त्यामुळे अनिघतो. तुमच्या त्यांच्या प्रती काय सांगणार आमच्या? शुद्धोपलब्धित्वा जलाज्ञा जोडून त्याच्यात केला ते करून घ्यावं लागणार आहे. शुद्धोपलब्धित्वात ज्ञानत्वात ज्ञानचेतना. शुद्ध चेतना म्हणजे काय? शुद्धोपलब्धित्वात शुद्ध आत्म्याची उपलब्धी. आता शुद्ध आत्म्याची उपलब्धी म्हणजे काय कळालं? हां हां. तर शुद्धात्मा दृष्टीत येणं म्हणजे शुद्धात्म्याची उपलब्धी आहे. शुद्धात्मा प्राप्त होतो हा त्याचा भाव नाही. शुद्धात्मा प्राप्त होतो म्हणजे तो काय? मग म्हणून शुद्धात्म्याची उपलब्धीचा अर्थ काय होईल? प्राप्त होणं. हां. तर मग उपलब्धी शब्द ठेवल्यानंतर तुम्ही म्हणाल नव्हता तो प्राप्त झाला का? तर शुद्धात्म्याची उपलब्धी म्हणजे शुद्धात्मा प्राप्त नाही झाला, शुद्धात्म्याची उपासना प्राप्त झाली म्हणून उपलब्धी शब्द आहे. म्हणजे शुद्धात्मा आहे याचं श्रद्धांजन. श्रद्धा ज्ञान चारित्र तिन्ही झाली. त्याची अस्थि मान्य केली, शुद्धात्म्याची अस्थि मान्य केली. या मान्यतेमध्ये मान्यता तिन्ही घ्यायचं. त्यावेळी एकच नाही, आपल्या दृष्टीत तिन्ही असतातच. मान्यता आली, केवळ मान्यता आली असं ज्ञानही झालं, तिथं रमणताही आली. अशी जी अवस्था आहे ती शुद्धात्म्याची उपलब्धी असं म्हटल्या जाते. शुद्ध आत्मा सदा असून आपण त्या शुद्धात्म्याकडे कधी पाहत नाही आणि म्हणून शुद्धात्म्याची उपलब्धी नाही हे म्हटल्या जाते. त्यांनी ठेवलं होतं 6व्या गाठीत. काय ठेवलं होतं? एषः एव शुद्ध. जेव्हा तो उपासना केल्या जाते
त्यावेळी तो तुमच्या दृष्टीनं तुम्हाला प्राप्त झाला. असून तुम्ही त्याच्याकडे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तो नाही. तुमच्या दृष्टीत जो आला नाही असूनही तुम्ही जेव्हा जोपर्यंत त्याला दृष्टीत घेत नाही तोपर्यंत नाही. आणि म्हणून उपलब्धी याचा अर्थ जेव्हा तो दृष्टीत घेतो तेव्हा ज्ञानत्वात ज्ञानचेतना ज्ञानस्वरूप तिला आम्ही ज्ञानचेतना असं म्हणणार आहोत. म्हणजे सरळ शुद्ध चेतनेमध्ये शुद्धात्म्याचं अनुभवन संवेदन आहे. अशुद्धा चेतना द्वेधा तर्यथा कर्म चेतना चेतनत्वात् फलस्यास्य स्यात् कर्म फल चेतना. अशुद्ध चेतना दोन प्रकारची आहे म्हणतात. कर्मचेतना आणि कर्मफलचेतना. कर्मचेतना कुणाला म्हणाल? नाही आठवत. जयंता कर्मचेतना कुणाला म्हणतात? पराचं कर्तृत्व घेणं आणि पराचं भोक्तृत्व घेणं ही कर्मफलचेतना. पराचं कर्तृत्व घेणं ही कर्मचेतना अध्यात्माच्या दृष्टीनं त्याच्या ह्या परिभाषा आहे. आगमाच्या दृष्टीनं कर्मचेतना आणि कर्मफलचेतनेच्या परिभाषा वेगळ्या आहे. काय आगमाच्या दृष्टीत कर्मचेतना काय आहे? प्रतिकार करण्याची शक्ती जेव्हा प्राप्त होते ती कर्मचेतना. काही प्रतिकार करू शकतो हा जे, तेव्हा तिला कर्मचेतना म्हटल्या जाते. जेव्हा कर्मफलाच्या अनुसारच त्याला परिणमन करावं लागतं, तो त्याचा प्रतिकार करू शकत नाही, तेव्हा त्याला कर्मफलचेतना. तर आगमाच्या दृष्टीत कर्मफलचेतना प्रामुख्यानं एकेंद्रियाला, कर्मचेतना त्रसापासून सुरू होईल हानी. अशुद्धा चेतना द्वेधा तद यथा कर्मचेतना चेतनत्वात् फलस्य स्यात् कर्मफलचेतना. कर्माच्या फलाचा भोग घेत असल्यामुळे ती कर्मफलचेतना म्हटल्या जाते. ज्ञानचेतनेचं स्वरूप सांगताय. आत्मा ज्ञान शब्देन वाच्यस्तन्मात्र सचेतनेनया शुद्धा शुद्धा सा ज्ञानचेतना. अर्थात् ज्ञानं पुनः सम्यक् प्राप्तावस्थान्तरं यदा आत्मोपलब्धिरूपं स्यात् उच्यते ज्ञानचेतना. ज्ञानचेतना. आता ही जी ज्ञानचेतना आहे ही कोणती? काय स्वरूप राहील ज्ञानचेतनेचं? साधू सामान्य नाही, इथं आता सामान्य नाही, म्हणूनच खुलासा लक्षात घ्यायचा. जेव्हा कर्मचेतना कर्मफलचेतना सांगितली त्यांनी, अशुद्ध चेतना सांगितली, त्याच्यानंतर पुन्हा ते ज्ञानचेतनेवर आले, तर त्या शुद्ध चेतनेलाच आपण ज्ञानचेतना म्हणणार आहोत. ती शुद्ध चेतना म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं संचेतन. रागद्वेष असतानाही रागद्वेषाचं अनुभवन नाही, अनुभवन ज्ञान स्वभावाचं होणं, याचं नाव आहे ज्ञानचेतना. रागद्वेष असून म्हणजे कसं? रागद्वेष तन्मयता नाही. नाही तर रागद्वेष नसताना तर काही प्रश्नच नाही ना. रागद्वेषाचं संचेतन करणं न करण्या विरोधी वाटत नाही. रागद्वेष म्हणजे हीच एक पर्याय आणि चेतन आपल्या चैतन्य आत्म्याचं चैतन्य हे पर्याय. दोन्ही एका वेळेला कशा राहतील? दोन गुणाच्या दोन पर्यायी आहेत, काही बाधा येत नाही. नाही, दोन रागद्वेष कुणाची पर्याय? चारित्र गुणाची पर्याय. संचेतन ही पर्याय कुणाची? हे मिश्रित आहे. हां, आता ते संचेतन जेव्हा तिन्हीचं घेऊ आपण तेव्हा ती मिश्रित म्हटलं ते.
पण जेव्हा आपण साधारणतः हे पाहणार आहोत की तो शुद्ध आत्म्याचं संचेतन करतो आहे, तेव्हा तिथं ज्ञान प्रामुख्यानं अभिप्रेत असते की ज्ञानोपयोग जेव्हा त्याच्याकडे लागलेला आहे, प्रामुख्यानं त्यावेळी ज्ञान हे अभिप्रेत असतं आचार्यांना. म्हणजे रागद्वेषाची डिग्री कमी आहे असं म्हणायचं. अबुद्धीपूर्वक रागद्वेष आहे. अबुद्धीपूर्वक आहे किंवा रागद्वेष नावाचं द्रव्य कर्म बी आहे, त्या कर्माचा उदय आहे. याच्या जीवनात नाही आहे का आधी एवढं नक्की करा. रागद्वेषही आहे ना याच्या पर्यायी. ज्या वेळेला रागद्वेष आहे तर मग हे त्या रागद्वेष असूनही त्याचं संचेतन न करणं हाच पुरुषार्थ आहे. आता तो त्याचं संचेतन नाही आहे, रागद्वेषाचं संचेतन नाही आहे, तर मग रागद्वेष आहे हे म्हणत काही पर्यायीत आहे, उपयोगात नाही. परिणतीत आहे, उपयोगात नाही. परिणतीमध्ये आहे, हा, मग त्याच्या स्थायी स्वभावात आहे. उलट गेले तुम्ही. स्थायी स्वभावात कसं राहील रागद्वेष? परिणतीमध्ये म्हणजे श्रद्धेच्या याच्यात त्याच्या नाही असूनही रागद्वेष पर्यायीत आहे. चारित्र्याची पर्याय रागद्वेषमय बनली आहे त्यावेळी, तरी देखील उपयोग रागद्वेषाशी समरस नाही. उपयोग शुद्धात्म्याकडे लागलाय. खरा पुरुषार्थ तर जीवाच्या जीवनात तिथं सुरुवात होतो. कुठं सुरुवात होईल? मिथ्यात्व कर्माचा उदय सदाच आहे. मिथ्यात्व रूप भाव सदा राहणार आहे. त्या मिथ्यात्व कर्माच्या उदयाने उत्पन्न होणाऱ्या मिथ्यात्व भावाशी समरस व्हावं करणं व्हावं हा पुरुषार्थ आहे आपला फक्त. करण परिणाम होतात म्हणजे काय होते? काय होते? करण परिणाम होते. शुद्ध आत्म्याकडे ज्ञानोपयोग लागला, त्याचा पर्यायी मिथ्यात्व आहे, पण त्या मिथ्यात्वाशी तो समरस झाला नाही. तो समरस झाला आपल्या ज्ञानोपयोगाशी, शुद्ध आत्म्याशी समरस होतो. हा महत्वाचा भाग असतो. तर 6 चेत्यते अनया शुद्ध, तो नियमाने शुद्ध आत्म्याचं संचेतन करतो. 6 ज्ञानचेतना शुद्ध, ती ज्ञानचेतना नियमाने शुद्ध असेल. अर्थात ज्ञानं गुणाः सम्यक प्राप्त अवस्थांतरं यदा. मग ही ज्ञानचेतना कधी सुरू झाली म्हणतात की त्या ज्ञानगुणाचं सम्यक अवस्थांतरं यदा, ज्यावेळी त्या ज्ञानगुणाचं सम्यक ज्ञान रूपानं परिणत सुरू झालं, तेव्हापासून ही ज्ञानचेतना सुरू झालेली असणार आहे. या ज्ञानचेतनेत ही 2 प्रकार आहे. आगमाच्या दृष्टीनं ज्ञानचेतना 4थ्यापासून सुरू झाली, अध्यात्माच्या दृष्टीने, आणि आगमाच्या दृष्टीनं ज्ञानचेतना 13व्यात आहे. पूर्ण केवल ज्ञान जेव्हा होते तेव्हा ते ज्ञानचेतना मानतात की आता फक्त केवळ ज्ञानाचं संचेतन राहिलं. दृष्टी भिन्न भिन्न आहे त्यांच्या ठिकाणी. रागद्वेषानं विरहित जेव्हा ज्ञानाचं संचेतन राहिलं ते आगमाला अभिप्रेत आहे, आणि स्वामित्वानं रागद्वेषाचं संचेतन नाही ते अध्यात्माला होतं अभिप्रेत आहे. म्हणून ह्या 2 दृष्टी सदा लावता आल्या पाहिजे. त्या लावता आल्या नाही तर आगम कधी लागत नाही. आत्मोपलब्धी रूपम स्यात् ज्ञानचेतना उच्यते. जेव्हा आत्मोपलब्धी जरी शब्द असला तरी शुद्धात्मोपलब्धी हे अभिप्रेत आहे. हे समजून घ्यायचं आहे आपल्याला की शुद्धात्मोपलब्धी रूपम, जेव्हा शुद्धात्मेच्या उपलब्धी रूप संचेतन होतं त्यावेळी ती ज्ञानचेतना अशी म्हटल्या जाते. संसारी जीव कर्म बंधन से बद्ध है, जिससे उनके कर्म निमित्तक राग, द्वेष, मोह आदि अनेक प्रकार के परिणाम होते रहते हैं. फिर भी जिन्होंने आत्मस्वरूप को जान लिया है वे इन भावों को पर जानकर अपने अपने आत्मा को इनसे भिन्न रूप से अनुभव करते हैं.
किंतु जिन्हें आत्मा की पहचान तो नहीं, कोणता मुलाचा आहे त्या वाक्यात? इनके भिन्न रूप से अनुभव करते हैं। अपने अपने आत्मा को इनसे भिन्न अनुभव भिन्न रूपानं केला, त्याचं अनुभवन केलं नाही, एवढाच त्याचा अर्थ. किंतु जिन्हें आत्मा की पहचान नहीं हुई है वे उक्त राग द्वेष मोह आदि भावों में और उनके निमित्त से होने वाली नाना प्रकार की अवस्थाओं में भूले रहते हैं। इसी से आचार्यों ने चेतना के दो भेद किए हैं, एक ज्ञान चेतना और दूसरी अज्ञान चेतना। ज्ञान चेतना का अर्थ है अपने को ज्ञान मात्र अनुभव करना, अर्थात राग द्वेष आदि और इनके निमित्त से होने वाली नर नरकादि पर्याय मेरी नहीं है, मैं तो एकमात्र ज्ञायक स्वभाव हूँ, ऐसा अनुभव करना ज्ञान चेतना है। बस. अनुभवात काय घ्यायचं, कसा आत्मा अनुभवात घ्यायचा, ते सगळं असूनही ते माझं स्वरूप नाही, अशा प्रकारचं अनुभवन करणं म्हणजे ज्ञान चेतना नाही. यहाँ सम्यक दृष्टि के होती है, मिथ्या दृष्टि के नहीं होती। मिथ्या दृष्टि के तो अज्ञान चेतना होती है, क्योंकि वह आत्मा को ज्ञायक स्वभाव न मानकर नाना प्रकार के राग द्वेष आदि कर्मरूप और उनके फलरूप मानता है। इसी से अज्ञान चेतना के दो भेद किए गए हैं, कर्म चेतना और कर्म फल चेतना। कर्म चेतना का अर्थ है ज्ञान के सिवा अन्य अनात्मीय भावों का कर्ता अपने को मानना। परिभाषा छान महत्वाच्या आहे, थोड्या लक्षात देण्यासारख्या. काय केली? ज्ञान के सिवा अन्य अनात्मीय भाव. अनात्मीय भाव म्हणजे विकारी भावाचा कर्ता मानणं ही कर्मचेतना. और कर्मफल चेतना का अर्थ है ज्ञान के सिवा अन्य भावों में तल्लीन हो रहना, निरंतर उन्हीं का अनुभव करते रहना। ये दोनों चेतनाएं संसार की वेल को बढ़ाने वाली है, इसलिए इनके त्याग के लिए सदा प्रयत्नशील रहना चाहिए। अज्ञान चेतना नूनम सम्यक् भृगात्मनः सस्यान् मिथ्यादृशत्वापि तदात्मेतदसंभवात्। सा ज्ञानचेतना नूनं सम्यक् भृगात्मनः अस्ति. ही ज्ञानचेतना, नियम दिला, नियमाने ज्ञानचेतना कुणाला असेल? सम्यक दृष्टीलाच असेल. मिथ्यादृशाः क्वापि न स्यात्. कोणत्याही मिथ्या दृष्टीला ज्ञान चेतना असू शकणार नाही. जोपर्यंत मिथ्यात्व आहे तोपर्यंत ज्ञान चेतना नाही. आता गोंधळ करायचा नाही. दर्शन ज्ञान चेतनेतली ज्ञान चेतना नाही असं नाही. या तीन चेतनेपैकी ज्ञान चेतना नाही हे सांगतायत आचार्य. कर्मचेतना कर्मफल चेतना नाही, त्याला नियमाने ज्ञान चेतनाच असेल सम्यक दृष्टीला, हे सांगायचं आहे. न स्यात् मिथ्यादृशाः क्वापि तदात्वे तदसंभवात्. का नाही मिथ्या दृष्टीला? जोपर्यंत मिथ्याभाव आहे, पराचं अनुभवन आपण आत्मरूपानं करतो आहे, तोपर्यंत शुद्धात्म्याचं अनुभवन शक्य नाही. जोपर्यंत आम्ही पराला आपलं मानून त्याचं स्वीकार करतो आहे, अनुभवन करतो आहे, वेदन करतो आहे, म्हणतात तदात्वे